बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांना मोठा फटका बसलाय। पिंपरी राजा या गावामध्ये अतिवृष्टीमुळे या फळबागांचं प्रचंड नुकसान झालं, उद्ध्वस्त होऊन पडलेलं आहे। तेच झाड या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याचं एक उदाहरण म्हणावं लागेल। दुसरं आपण बघू शकता की ते जे हिरवगार झाड आहे ते हिरवगार झाड या ठिकाणी कापून टाकण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी हे हलणारं डुलणारं हिरवगार झाड होतं, मात्र तेच झाड या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। कारण हे झाड शेतकऱ्यांसाठी कुठलाही आर्थिक फायदा आणि नफा मिळवून देत नाही, उलट शेतकऱ्यांसाठी आर्थिक बोर्डदंड बनत आहे। कारण या झाडांना कुठलंही फळधारणा होत नाही, परिणामी शेतकऱ्यांना यातून कुठलंही उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही सगळा जो बगीचा आहे तो कापून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा सगळा बगीचा जो आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर ही झाडं आपण पुन्हा एकदा बघू शकता की ही सगळी झाडं जी आहेत ते पूर्णपणे कापून टाकण्यात आलेली आहेत आणि हा सगळा बगीचा जो आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय। हा बगीचा ज्यांचा आहे ते उद्धव चव्हाण नावाचे शेतकरी, उद्धव पवार हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, सगळा बगीचा कापताय तुम्ही? एक 2-3 वर्षापासून मी प्रयत्न करीत आहे, मगर त्याच्यात मला काही उत्पन्न भेटलेलं नाही आणि मुलांचं शिक्षणाचं खर्च बी भागत नाही। त्याच्यामुळं मी निर्णय घेतलेला आहे झाडं काढायचा आणि खताचे भाव वाढले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याच्यात आणखीन एक का बाबा शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत आणि कर्जमाफी झाली पाहिजे या संदर्भात। का झाडांना फळधारणा का होत नाही, काय कारण आहे? नाही, आता सततधार पावसामुळे झाडाची फळधारणा होत नसल्यामुळे गळ होऊन पूर्ण माल माझा वाहून गेलेला आहे। पहिले माझा बगीचाचा जो पहिला आंब्या बहार आहे का पूर्ण वाहून गेलेला आहे, राहिलेला आहे थोडाफार, तो आता हे खाली सांडलेला आहे पुरा। काय सांगाल तुम्ही, सगळीकडे तुमच्या गावात अशी परिस्थिती? पूर्ण संभाजीनगर तालुक्यात जर बघितलं तर सततच्या पावसाने मोसंबी असेल, कापूस असेल, तूर असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल, सर्व मालाचे नुकसान इतके झालेले आहे। मोसंबीच्या झाडाला काहीच राहिलेलं नाही आहे। तरी शासनाला एवढीच विनंती आहे की हेक्टरी यांनी 1 लाख रुपये बागायतीला द्यावे व 50,000 रुपये भुसार मालाला द्यावे व कर्जमाफी त्वरित लवकर करावी, जेणेकरून शेतकरी यातून लवकरात लवकर सावरतील अशीच सर्व